हॅलो. सो आता आपण खोपोलीला उतरलोय आणि इथून बाहेर पडायला तुम्हाला बघा सरळ असं एकदम एंडला चालत यायचे आणि याच्या पुढे इथून बाहेर पडायचे आणि तिथे ज्या रिक्षाच्या लाईन आहेत ना तिथे आपल्याला जायचं. 20 रुपये ना शेअर, 20 रुपये पाहिजे. आपण पोहोचलोय पण सकाळी जरा लवकर आल्यामुळे हे सगळे खायचे स्टॉल्स बंद आहेत. मग कदाचित 10-11 पर्यंत उघडतील. आता पहिला आपल्याला इथे शूज काढायचे. चला बघूया. किती शांत आहे तुम्ही बघू शकतात. कारण मला ही शांतताच अनुभवायची होती म्हणून म्हटलं गर्दीच्या अगोदर जाऊया. हे कुपन काउंटर आहे प्रसादाचं. समाधी मंदिरकडे जायच्या अगोदर इथे आपल्या हा महाराजांचा फोटो मिळतो, तर तिथे आपण नमस्कार करून पुढे चालूया. ही जी नदी वाहते आहे ना तिचं नाव पाताळगंगा असं आहे आणि मंदिराच्या अगदी बाजूला आहे. पावसाळ्यात हिचा स्तर वाढतो आणि असं पाण्याचा मस्त आवाज येतो झुळझुळ वाहण्याचा. या नदीमध्ये मासेही आहेत, तेही तुम्ही बघू शकता. त्या माशांनाही बघण्यात कसा वेळ निघून जातो तेही तुम्हाला समजणार नाही. गणपती बाप्पाचं मंदिर बघितल्यानंतर आपण जातो समाधी मंदिरमध्ये, पण तिथे मोबाईल यायला अलाउड नाही आहे म्हणून मी तिकडे व्हिडिओ नाही काढू शकले. आता मी तुम्हाला दाखवते आहे की त्या मंदिराच्या बाहेर इथे ज्या वेगवेगळ्या सुविधा आहेत. मोफत उपचार केला जातो. इथे कोणता डॉक्टर कोणत्या रविवारी येतो ते दिलेलं आहे. इथे मोबाईल नंबरसुद्धा दिलेले आहे, तर तुम्ही ते बघू शकता. आणि तुम्हालासुद्धा या सुविधाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही इथे या, हे डिटेल्स बघून त्याची तारीख आणि वेळ बघून या. सो तुम्ही बघू शकतात रविवार आहे आज आणि सकाळी 9 वाजले. सो जर तुम्ही एवढ्या सकाळी इथे याल तर तुम्हाला अजिबात गर्दी नाही मिळणार. इकडचं जे निसर्गरम्य वातावरण आहे, इकडची जी शांतता आहे ती तुम्हाला अनुभवता येईल. सो जमल्यास लवकरात लवकर यायचं ट्राय करा जर तुम्हाला वीकडेला यायला जमणार नसेल तर. हे जे इथे आहे ते भक्त निवास आहे. इकडचं कसं आहे ना की तुम्ही इथे स्टेला येऊ शकता. तुम्ही आल्यावर 24 तास तुमचे सुरू होणार आणि 24 तासाचे पर पर्सन 500 रुपये, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 वेळेचं जेवण मिळतं. म्हणजे एक नाश्ता आणि जेवण फ्री मिळतो. आणि खूप चांगल्या सोयी आहेत इथे. म्हणजे जसं की 4 लोक एका रूममध्ये राहू शकतात, प्रत्येकी 500 रुपये. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवर कॉल करून विचारू शकता. आणि इथून बघा गुहा दर्शन सुरू झालं आहे सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजता. आणि आपण चाललो आहे गुहेच्या दर्शनाला, मम्मी पप्पा. सो चढण आता सुरू केलं आहे. सकाळचे 9:15 झाले आहेत. असं तुम्ही बघू शकता ना, रस्त्याच्या कडेला फक्त पालापाचोळा आहे, म्हणजे झाडांची पानं. बाकी स्वच्छता वगैरे खूप सुंदर आहे. आम्ही अशी बिनचपलेचीच चाललो आहे कारण गुहेला जायला आपल्याला चप्पल काढावी लागते. अशी झाडं बिडं आणि शांतता सर्वात महत्त्वाचं म्हणजे. सो बाकी सगळा परिसर तर चांगला आहे. बघूया वॉशरूम चांगलं आहे की नाही. तर हे बघा इथे पण बिनचपलेचंच यायचे. सो स्वच्छ आहे. पादत्राणे खाली बाहेर काढा आणि हे वॉशरूम. सो इतकी स्वच्छता आहे ना, बघा तुम्ही. वॉशरूम देखील साफ आहे. गुहेला जाताना आपल्याला इथे मसाज सेंटर दिसतं. इथे त्यांचं योग शिबिरही होतात, पण ते कशा असतात, किती वेळ असतात ते तुम्ही नंबरवर कॉल करून त्यांना विचारू शकता. आणि हे आहे काहीतरी खायला दिले. हे बघ वासरू खायला दिले. हे बघ दुसरं आले. हम्मा आले. त्यांना काही देताय का तुम्ही? हे शॉपिंग शॉपिंग ना खायला काय का? नाही ना, नाही दुसरं काय ना द्या. यांचं काही नाही. बिस्किट थोडी खाणार. नाही नाही बेस्ट. काय झालं मजा? किती छान. अरे वा वा, क्यूट क्यूट क्यूट, छान छान. आणि गुहेच्या दिशेने जाताना वर चढताना आपल्याला हे शंकर मंदिरही दिसतं.
तर आता मी तुम्हाला सांगते आम्हाला आलेला एक अनुभव. तर आम्ही सकाळी लवकर निघालो, तर जास्त काही नाश्ता वगैरे करून निघालो नव्हतो. आणि इथे आलो तर आश्रमातला जो नाश्ता आहे तो इथे भक्तनिवासमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी आहे. आणि बाहेरच्या गाड्या ज्या मग अशी मी दाखवल्या सकाळी आल्यामुळे त्या बंद आहेत. म्हणजे आता एक 9:15 9:30 झाली असतील. तर मग आम्ही तेच विचार करत होतो आता खायचं काय. चिप्स आणलेले थोडेसे खाल्ले, पण त्याने तरी पण भूक होती. मग आता आम्ही वर गुहेच्या दर्शनाला येताना शंकर मंदिरात गेलो, तर तिथे गुरुजी होते. तर त्यांनी आपल्याला काय दिलं पप्पा? एक नाश्ता दिला प्रसाद रूपी. हा, पोहे दिले त्यांनी. आणि त्यांनी असं सांगितलं की त्यांनी एका व्यक्तीसाठी आणलेलं, पण ते खाली जाऊन ऑलरेडी त्यांनी खाल्लं. सो अशा प्रकारे ध्यानीमनी नसताना आम्हाला अचानकपणे नाश्ता मिळाला, ते पण गरज असताना. आता आम्ही वर जातोय गुहेकडे, थोड्या वेळाने खाऊ. मग वर जायचा रस्ता दाखवते मी. हे बघा, असा थोडा खडकांवाला आहे. चप्पल नाही घातली आहे कारण ती काढावी लागते. असं बघा तुम्ही, आजूबाजूला पूर्ण हिरवं हिरवं आहे. छोटू धबधबा आहे. हा, आता आपण थोडं पावसाळ्यानंतर आलोय म्हणून ऊन नाहीये. आणि सकाळी आलो, जर दुपारी आलो असतो आता 11:30 12ला, तर विचार करा एवढं चढायला कसं झालं असतं. ऊन पण असतं, दगड टोचते तिथे. त्यांनी असं हे गोंत्यासारखं घालून ठेवलंय पायाला टोचू नये म्हणून, पण त्यावरही थोडे छोटे मोठे खडक आलेच. मी जेव्हा ही व्हिडिओ एडिट करेन ना, मी कोणत्याही प्रकारचं याच्यामध्ये म्युझिक नाही टाकणार आहे, जेणेकरून तुम्हाला इकडच्या वातावरणाचा अनुभव घेता येईल. जो झऱ्यांचा आवाज आहे, जो पक्ष्यांचा आवाज आहे, जो या झाडाच्या पानांचा, वाऱ्याच्या झुळूकने जी पानं घालतात त्याचा जो आवाज आहे, तो सगळा तुम्हाला अनुभवता येईल. तर बघू शकता, ही जी गुहा आहे ना, महाराजांनी तप केलेला, ध्यान केलेलं, अशा ठिकाणी ती गुहा आहे. म्हणजे विचार करा, निसर्गाच्या एवढ्या कुशीत अशी गुहा आहे, तर तिथे किती गेल्यावर किती शांत वाटेल आपल्यालाही. चढायला सुरू करायला 10-15 मिनिटं झाले. चढूया. हे बघा, हे तिचे ओम दिसते ना, हो ते तिथेच ती गुहा असावी. आणि अजून आपल्याला एवढं सगळं चढून जायचंय. चला जाऊया. हे बघा, ते प्रसादाचे पोहे. आता आम्ही खातो जरा जरा थोडा वेळ बसून, आणि मग पुढचं चढतो. हे बघ, असे चांगले ठिकाणी किती घाण केले ना खाली कचरा. इथे तुम्ही येतात दर्शनाला आणि असे ते घाण करून जातात. काय उपयोग इथे यायचं मग तुमचा? काय ग उपयोग काय यायचा इथे, एवढी घाण करतात तर. हाईकचा फील येतोय. आणि आता आपण इथे गुहेत पोचलोय, तर वर जायच्या अगोदर परत एकदा हातपाय धुया आणि मग वर पुढे जाऊया. इथे असा छोटूसा धबधबा वाहतोय आणि चला पुढे जाऊया. आपण तिकडून आलो बघ, खालून एवढं परत खाली जायचंय.
इकडच्या मागच्या साफसफाईचं कारण लोक. सो आता तुम्ही बघू शकतात की जवळजवळ 11 वाजत आलेत. सूर्य डोक्यावर येत चाललाय, ऊन येते आणि आता तर आम्हाला तर उतरायचंय. बट यावेळी चढण करणं थोडं ठीक आहे, बट 12च्या नंतर तर खूप खूप दमायला होईल. घामही येणार, सूर्यही कडक असणार आणि रस्ताही तापू शकतो. तापू नये म्हणून असं हे गोंत्यासारखं ठेवले की माणसांना चढायला सोपं. मला जर जमत असेल ना तर शक्यतो तुम्ही लवकर या इथे, असं सकाळी सकाळी दर्शनाला, म्हणजे तुम्हाला शांतता वाटेल. आता तुम्ही बघाल जसे लोक आजूबाजूला येतात ना, त्यांचा कुजबुजसाट, त्यांची किलबिल, त्यांचा गोंगाट असं येऊन थोडंसं इथे येऊन जी आपल्याला हवं आहे, जी शांतता आपल्याला हवी आहे ती थोडीशी मिळत नाही. म्हणून शक्यतो जे आहे ना ते तुम्ही सकाळी या. इथे स्टेचा पण ऑप्शन आहे, सो तुम्ही आदल्या दिवशी राहू शकतात. मग तसं तुम्ही सकाळी होऊ शकता जर तुम्हाला यायला जमणार नसेल तर. तुम्ही बघू शकतात आता किती कडक असं ऊन आले. थोड्या वेळाने कदाचित रस्ताही तापेल. नशिबात आपण उतरतोय, आपलं चढून झाले, दर्शन झाले. आता उतरूनही झालंय ऑलमोस्ट. आणि तुम्ही बघू शकतात आता किती लोक चढायला सुरुवात करतायत. एवढी गर्दी तुम्हाला मिळेल जर तुम्ही 11 वाजता आलात तर. सो ठरवा कसं यायचंय. बट खूप शांत जागा आहे, आजूबाजूला फक्त जंगल आहे. सो खूप छान वाटतं. हे बघा दसऱ्याचं पानाचं झाड, आपट्याचं पानांची झाड. मी तर पहिल्यांदा बघितलं हे झाड. आणि किती कोवळं कोवळं लुसलुशीत पान आहे, किती सुंदर आहे. तोडायचं नाही बरं का, झाडावरच राहू द्यायचं. फक्त त्याची सुंदरता निहारायची लांब. मी पहिल्यांदाच बघितलं आपट्याच्या पानांचं झाड. हो. हे बघ माकड, आणि इकडची माकड ना माथेरानच्या माकडासारखा त्रास देत नाहीत फारसा. ते त्यांच्या दुनियेत असतात, फक्त त्यांची कळ नाही काढत. कळ काढलं ते कोण सोडेल. आता साधारण आपल्याला 11:30 वाजले आणि मी दाखवते गर्दी केवढी आहे. बघा सकाळी तुम्ही बघितली रिकामी आणि शांत होती, ते आता माणसांच्या गजबटने भरली आहे पूर्ण. माणसंच सगळीकडे. ते असं देणगी पण देऊ शकतात. इथे डोनेशन काउंटर आहे बघा, एंट्री केल्यावरच. देणगी केल्यावर तुम्हाला असं फोटो देतात महाराजांचा. आणि इथे तुम्हाला लाडू प्रसाद पण मिळेल. लाडू प्रसाद 50 रुपयाला एक पॅकेट असतं, ज्यात 2 लाडू असतात. आणि महाप्रसादासाठी तुम्हाला असं कुपन घ्यावं लागतं, जे 20 रुपये प्रति व्यक्ती असतं. महाप्रसादाचं कक्ष जसं बोलले 20 रुपये कुपन आपण घेतलं आहे. आणि इथे पण आपल्याला प्रसाद मिळणार आहे, जो इथे बसून आपण खायचं आहे. ही जी लाईन आहे ती 12 वाजता सुरू झाली आहे. महाप्रसादाचा टाईम 12:30 ते 2 आहे. कुपन तुम्हाला 10-10:30 नंतर काउंटर ओपन होऊन घेऊ शकतात तुम्ही. आणि इकडची निराळी पद्धत म्हणजे प्रत्येकाने स्वतःचं जेवलेलं ताट स्वतः धुवून घासून परत दुनियांना द्यायचं. आपलं सगळं दर्शन झालेलं आहे. आता आपण परत आपली सकाळी सबमिट केलेले चप्पल शूज घेऊन परत ऑटोसाठी जातो आहे. तर इथे यांनी परत 20 रुपये सीट अशी सांगितली. सकाळी येताना पण तसंच होतं. आम्ही पहिल्यांदाच आलेलो म्हणून ऑटोनेच आता आम्ही ऑटोमध्ये बसलो आहे. आणि जाता जाता हे असं मेंढ्यांचं खेळत दिसतं. पुढे वाईट मागे ब्लॅक क्यूट होते. आमच्यासोबत छोटूसा स्कॅम झालाय वाटतं. सो आता आम्ही येताना रिक्षा पकडली ना, तर रिक्षावाल्याने आमच्यासोबत स्कॅम केला. म्हणजे हे बघा, हे प्लॅटफॉर्म आहे इथे. इथून बाहेर पडून तुम्ही असे इथून चालत गेलात ना तर एकदम 5 मिनिटाच्या वॉकिंगवरती आहे. आम्हाला माहिती नव्हतं. आम्हाला रिक्षावाल्याने मगाशी इथून तसं नेलेलं आणि आत्ताच्या रिक्षावाल्याने बसवलं. अशी अर्धा मिनिट रिक्षा चालवली आणि थांबवलं आणि बोललं आलं स्टेशन. सो बघा, तुम्ही जर आलात ना रिक्षाने नसेल जायचं तर स्टेशनच्या अशा इथून बाहेर येऊन इथून जाऊ शकतायत. खूप जवळ आहे. तो जायचा रस्ता जो आहे तो तिकीट काउंटरच्या इथून बाजूनेच आहे आणि खूप जास्त जवळ आहे. ते रिक्षाने जायची गरजच नाही हे मला आत्ता कळतंय उतरल्यावर.
आणि इथे एवढे फिरायचे पॉईंट्स आहेत आपले, हे सगळं इथे लिहिलेलं आहे. पण खरंच एवढं शॉकिंग होतं ना. मगाशी त्या साईडने आम्ही गेलो तर लांब वाटलं आणि इथून आल्यावर असं जवळ वाटलं. मग ते सीट 10 रुपये जायला पाहिजे होती, 60 रुपये घेतली. मी एवढूशी, असं नाही करायचं ना. तुम्ही आश्रमाच्या बाहेर आहात आणि असं लोकांना फसवताय, काय उपयोग आहे मग. असो, काही भाग वगळता बाकी दिवस फार छान गेला आणि आता मी फार थकली आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट नक्की करा.